इथे आमचं कोणी नाही इकडे, आमचं रिपोर्टर माझं जेवण आहे तिकडे, आमचं वक्तव्य झालंय. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महिलांवरच नाही तर त्या लाडक्या बहिणीच्या मुलीवर देखील आज या बदलापूरमध्ये शाळेमध्ये ज्या ठिकाणी काय सुरक्षा नसावी, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स देखील त्या ठिकाणी अवेलेबल असतं आणि अशा पश्चातमध्ये एका लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होतो. त्याच्या निषेधात आज आम्ही खरं तर भारत बंद ठेवलं होतं महाविकास आघाडीच्या वतीने, पण कायद्याच्या अंतर्गत आम्ही कायद्याचा मान ठेवून आज आम्ही कुणाची कामं डुबले नाही पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी मूक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही एकीकडे बघत असाल की भाजप ही ढोंगी सरकारी भाजप सरकार जी तानाशाही सरकार आहे, RSSच्या विचारामध्ये मुरलेली ही सरकार जी आहे ही सरकार कुठेतरी या महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीला दाबवण्याचा प्रयत्न करते, विकत घेण्याचा प्रयत्न करते. त्याच्या निषेधामध्ये आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही मूक आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आमची मागणी आहे की बदलापूरमध्ये जो लैंगिक अत्याचार आमच्या मुलीवर झालेला आहे त्या नराधमाला फाशीची सजा झाली पाहिजे. त्याचबरोबर आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आता गृहमंत्री पद सांभाळता येत नाही, त्यांना पेलल्या जात नाही, म्हणून त्यांना आमची कळकळीची विनंती आहे महिला भगिनीकडनं की आपण आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. बदलापूरची घटना घडून या दिवस संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर आहे, पण भाजप आज निषेधासाठी पुढे आलेली आहे. तेच मला सांगायचंय की आज आवर्जून भाजप आली. इतके दिवस भाजप झोपले होते का? कारण यांच्या नेतृत्वामध्ये असे अन्याय अत्याचार होते आणि महाविकास आघाडी आज जनतेचा कौल हा महाविकास आघाडीकडे आहे. महाविकास आघाडी आज या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा खरा अर्थाने विचार करते आणि त्या लाडक्या बहिणींच्या मुलीसाठी आज रस्त्यावर महाविकास आघाडी उतरलेली आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी मूळ राष्ट्रवादी असेल, मूळ शिवसेना असेल, उद्धव साहेबांची प्रत्येक जणांनी सुरुवातीपासून आंदोलन केलेले आहे आणि आज ही ढोंगी भाजप सरकारची लोक आज आमच्या विरोधात जाऊन आणि समर्थन देत आहेत की त्या मुलीची यांना काळजी होती. यांना जर खऱ्या अर्थानं काळजी होती तर इतके दिवस यांना झोप कशी लागलेली होती. मी दीपाली मिसाळ, अध्यक्ष शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. या सरकारची अवस्था कुत्र दळत आंधळ पीठ खात. कुठल्या प्रकारचं महिलांचं संरक्षण नाही. दररोज लैंगिक अत्याचार, बलात्कार ही मालिका मागच्या जवळपास महिन्याभरापासून सुरू आहे. एक एक घटना समोर येत आहेत. नागरिकांमध्ये संताप आहे. प्रत्येकाकडं जर आपण बघितलं तर संतापाची लाट उसळलेली आहे. या सरकारला कुठलाही नैतिक अधिकार नाही. या सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महिलांचं संरक्षण करावं म्हणून या ठिकाणी सरकारचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावलेल्या आहेत, तोंडाला पट्ट्या लावलेल्या आहेत, काळे झेंडे, काळे कपडे घालून आम्ही निषेध करतो. याचा अर्थ त्यांचं या सगळ्या घटनेला समर्थन आहे, त्यांचं समर्थन आहे भाजपचं, म्हणून ते आमच्या विरोधात या ठिकाणी घोषणा देत होते, निदर्शन करत होते. म्हणून हे ढोंगी आहेत सगळे. महिलाचा आधार होत नाही. महिला पत्रकाराला आरोग्य भाषा करता येते असेल, भाषेत त्याला सांगण्यात आलेलं आहे. काय कारवाई भेटल्यावर काय व्हायला पाहिजे? फाशीची शिक्षा. त्यांच्याच सरकारमधले उपमुख्यमंत्री म्हणतात एक दिवसात फाशी द्या. दे ना मग सरकारवर तुम्हीच, सरकारमध्ये तुम्हीच येत ना, कशाला एक दिवस तरी पाहिजे? तात्काळ यांचा आदेश चालतो ना. आणि दुसरीकडे इकडे थोबाड उचकून आमच्या विरोधात घोषणा देतात, म्हणजे यांचं समर्थन आहे असं समजावं. यांचं समर्थन आहे सगळ्याला म्हणून आम्ही समजतो. ठीक. आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे ढोंग करत आहेत की आम्ही काल परवा आपण बघितलं की बदलापूरमध्ये जी लहान चिमुकलीवरती बलात्काराची घटना घडली आहे त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती, परंतु हायकोर्टाने आम्हाला महाराष्ट्र बंदसाठी परवानगी नाकारली. हायकोर्टाचा मान आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊन आज आम्ही इथे मूक निदर्शने पूर्ण महाराष्ट्रात सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते करत आहोत. आमची या मूक निदर्शनाच्या माध्यमातून एकच मागणी सरकारला आहे की त्या बलात्कारित आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या याच्यावरती त्याचा खटला चालून त्याला लवकरात लवकर फाशीची
त्यांची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जे अपयशी ठरलेलं महायुती सरकार आहे आणि जे अपयशी ठरलेले आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। त्याचबरोबर मुख्यमंत्री सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यामध्ये अपयशी ठरले मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी आमची महाविकास आघाडीतर्फे मागणी आहे। सत्ताधारी पक्षांनी आता आंदोलन केलं आणि ते म्हणतात न्याय देण्याचं काम कोणाचं? भाजप सरकारच्या त्या महिलांना पदाधिकाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे। एवढ्या संवेदनशील विषयावरती आम्हाला थोडी उत्तर